नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील प्रकरणामध्ये अंतर्गत हालचाली भाग 1 मंद हालचाली पाहिलेले. आता आपण अंतर्गत हालचाली भाग 2 शीघ्र हालचाली याविषयी माहिती घेणार आहोत. शीघ्र हालचाली म्हणजेच भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. भू म्हणजे जमीन, कंप म्हणजे थरथरणे. भूकंप म्हणजे भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ आदरते. भूपृष्ठाला बसला हादरा म्हणजेच भूकंप होय. आता यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की भूकंपाची तीव्रता ही रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राने मोजतात. आता यामध्ये भूकंप मापन यंत्र हे आपण पाहत आहोत. यामध्ये या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. आता अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने आधुनिक भूकंप मापन यंत्रे तयार करण्यात आले आहेत, ज्यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. भूकंपाची कारणे पाहूया आपण. भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकांवर आदळणे, भूपट्ट एकमेकांच्यावर किंवा खाली जाणे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे, ज्वालामुखींचे उद्रेक होणे अशी भूकंपाची कारणे आहेत. भूकंप लहरींचे प्रकार. भूकंप लहरींचे प्रकार मुख्यतः 3 आहेत: प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी. प्राथमिक लहरी आपण आता हे आकृतीच्या सहाय्याने पाहूया. भूकंप लहरींचे प्रकार. यामध्ये पहिला प्रकार आहे प्राथमिक लहरी. ही आपल्याला प्राथमिक लहरी पाहायला मिळतात बघा. भूगर्भामध्ये ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने मागे पुढे होतात. त्यामुळे या लहरींना मागे पुढे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव्य व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती मागे पुढे हलतात. यानंतर दुय्यम लहरी. या दुय्यम लहरी आहेत. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी म्हटले जाते. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर ते शोषले जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. तिसरा प्रकार आहे भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत अपिकेंद्र येऊन त्या भूपृष्ठ लहरी म्हणजेच या आपण दाखवलेत त्या भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. यानंतर या भूकंपाचे परिणाम आपण पाहूया. भूकंपाचे परिणाम. जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात, काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते.
वाहतुकीचे मार्ग खंडित होतात, संदेश वहन व्यवस्था कोलमडते. भारतामध्ये काही प्रमुख भूकंप, त्यामध्ये 26 डिसेंबर 2004 हिंदी महासागरात झालेला मोठा भूकंप, वेळ सकाळी 8:55, मृतांचा आकडा होता 2,83,106, रिश्टर 9.1 रिश्टर स्केल. दुसरा भूकंप 8 ऑक्टोबर 2005 काश्मीर, पाकिस्तान, भारत, वेळ सकाळी 8:50, मृतांचा आकडा 80,000, रिश्टर स्केल 7.6. तिसरा प्रमुख भूकंप 30 सप्टेंबर 1993 लातूर, किल्लारी, महाराष्ट्रामध्ये, भारतामधील, वेळ रात्री 10:25, मृतांचा आकडा 9,748, रिश्टर स्केल 8.2. भूकंपाचे परिणाम, इमारती कोसळतात वगैरे अशा प्रकारचे हे छायाचित्र आपण पाहत आहोत. लातूर किल्लारी भूकंप क्षणचित्र, त्यामध्ये 30 सप्टेंबर 1993 साली झालेला हा भूकंप. किल्लारी भूकंपातली ही क्षणचित्र आहेत. यानंतर आहे ज्वालामुखी. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. ज्वालामुखीचे प्रकार आहेत, महत्त्वाचे प्रकार आहेत 2. त्यामधील पहिला प्रकार आहे केंद्रीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना लाव्हारसाचा मोठ्या नलिकेसारखा मार्ग तयार होतो व या नलिकेसारख्या मार्गातून लाव्हारस बाहेर पडतो. याला केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. त्याचे उदाहरण आपण बघूया. जपानमधील फुजियामा, त्यानंतर टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. दुसरा प्रकार आहे भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडातून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तड्यांच्या दोन्ही बाजूस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. त्याची आपण उदाहरणे पाहूया. भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील दख्खनचे पठार हे या पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेलं आहे. यानंतर आपण जगामधील भूपट्ट, भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी हे नकाशाच्या सहाय्याने पाहूया. आपल्याला प्रश्नामध्ये जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा असा प्रश्न येतो प्रश्नपत्रिकेमध्ये. आता यामध्ये आपण पाहूया माउंट किलिमांजारो हे जगाच्या आराखड्यामध्ये कुठे दाखवलेले आहे. माउंट किलिमांजारो आपण दक्षिण आफ्रिका या खंडामध्ये माउंट किलिमांजारो हे या ठिकाणी आहे. त्यानंतर मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र हे मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र आहे. माउंट फुजी या ठिकाणी दाखवलेलं आहे. क्रॅकाटोआ त्यानंतर माउंट वेसियस जगाच्या आराखड्यामध्ये आपण हे पाहत आहोत. त्यानंतर ज्वालामुखीचे परिणाम. ज्वालामुखीमुळे जीवित व वित्तहानी होते. 2. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. 3. पर्यावरण संतुलन बिघडते. 4. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. 5. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे
भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. 6. नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. 7. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवर निर्माण होतात. अशा प्रकारे ज्वालामुखीचे परिणाम आपण पाहिलेत. धन्यवाद.